आणि मग भाग आता 2. अशा पद्धतीने ती रोज त्या ठिकाणी करून जात होती. हिच्या मनामध्ये मत्सर भावना जागृत झालेली होती आणि ही मत्सर भावना माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते. तर तिने काय केलं, ही घरातून बाहेर पडली की हिचा तो तांब्या सांडून ठेवायचा, दिवा पालथा घालून ठेवून द्यायचा, त्याच्यातलं तूप काढून ठेवून द्यायचं की जेणेकरून तिचं सूर्यनारायणाला ते अर्घ्य दिलं जाऊ शकत नाही, तो दीपदान होऊ शकत नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. रोज 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 असं का घडतंय हे तिला जाणवायला लागलं आणि तिने नारायणाच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. नारायणा, शुद्ध अंतःकरणाने एकनिष्ठ भावनेने तुझ्या चरणावर अर्पण करण्यासाठी संकल्प केलेला आहे, निर्धार केलेला आहे. आणि या निर्धारामध्ये माझं मागील जन्माचं पाप आडवं येतं. ज्याची जो व्यक्ती सद्बुद्धीचा असतो, प्रामाणिक असतो, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी कुठल्या प्रकारे वैर भावना नसते, तो व्यक्ती आपली स्वतःची चूक शोधण्याचा प्रयत्न करतो. तिने असं नाही म्हटलं की माझा तांब्या कोण सांडून जातंय, माझं तूप कोण सांडून जातंय. माझ्याकडनं मागील जन्मात काहीतरी पाप झालेलं आहे आणि त्या पापाची ही परिणती आहे की जेणेकरून मला तुला दीपदान देता येत नाही आहे. तिची ती प्रार्थना परमेश्वराच्या दरबारात एकनिष्ठ भावनेने मारलेली हाक जर त्याच्यापर्यंत पोहोचली तर आत्मा आणि परमात्मा त्याच वेळेस त्याच मिनिटाला जागृत होऊन जातो. क्षणमात्मानुसंधानम पापम दहते कोटी, आपण हा मंत्र रोज म्हणतो. पण मग हे सगळं झालं. पुन्हा तिने आपलं नित्यकर्म केलं. जसं होईल, जेवढं होईल तेवढं नारायण तुझ्या चरणावर अर्पण करतो आणि हे कार्य तुझ्या हातून पूर्ण होत आहे, तुझ्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे, हा माझ्या मनातला संकल्प तुझ्या चरणावर अर्पण करतो. त्या विमलेने तेच केलं, सुशीलेने तेच केलं. जेवढं होईल तेवढं चालत राहिलं. कोणाला दोष दिला नाही, कोणाला नित्यकर्मामध्ये बाधा येईल अशी वागले नाही. पुन्हा नवीन गण भरायचा, पुन्हा नवीन दीप लावायचा आणि अशा पद्धतीने ते कार्य केल्यानंतर बरेच दिवस तिने आतापर्यंत अधिक मास जेवढे जेवढे आले तेवढे तेवढे करीत गेली आणि वयाच्या उत्तरार्धामध्ये तिला परमेश्वराचं अधिष्ठान प्राप्त झालं आणि तिला कर्मगती मिळाली. तिला परमेश्वराच्या दरबारात स्थान मिळालं. विमान तिला घेऊन गेलं. तिच्या पतीलाही योग्य तो सन्मान मिळाला. पण या विमलेचं काय, तर या विमलेला अत्यंत वाईट अशी दुर्गती प्राप्त झाली. आणि त्या मृत्यूपंथाला गेलेल्या विमलेला अत्यंत वाईट अशी दुर्गती प्राप्त झाली. नानाविध प्रकारचे कर्म
आडवे आले. नानाविध प्रकारची संकट आणि मृत्यूच्या दरबारात असलेले सगळे वाईट आणि वाईटातलं वाईट शिक्षा ज्या आहेत त्या सगळ्या भोगाव्या लागल्या. आणि हे बघत असताना सुरुवातीच्या कालखंडामधले काही घटना घडल्या. त्यानंतर यमाच्या दरबारात कुंभी पाकी नावाचं नरक जे आहे त्या नरकात तिला टाकलं गेलं. कुंभ तिने दुसऱ्याचा कुंभरिता केलेला होता, तो गडवा. ते गडव्याचं फलित त्या ठिकाणी तिला द्यावं लागलं. कुंभी पाकी नरकात तिला टाकण्यात आलं. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जन्मात त्याला जावं लागलं. ग्रामसुकर म्हणून जन्माला आली, व्याघ्र म्हणून जन्माला आली, वानरी म्हणून जन्माला आली, मृग म्हणून जन्माला आली, वटवाघूळ म्हणून जन्माला आली. नानाविध प्रकारच्या जन्माचे क्लेश ती भोगत 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 आली. आणि हे ती वटवाघूळ झालेली असताना आकाश मार्गाने आकाश पोकळीत फिरत होती. याचा जन्म अनेक प्रकारे भोगून जन्मव्यथा निश्चितपणे ती करत होती. आणि हे करत असताना रघुनाथा, देवा भगवंता क्षमा कर प्रार्थना ही तिची चालू होती. अशा प्रकारे विध्वंस तिने केल्यानंतर आणखीन एक गोष्ट चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये नोंद होती. तिने जेवढं वाईट कृत्य केलं होतं त्याची तर नोंद होतीच होती, त्याचं फळही तिला मिळालं. परंतु आणखीन एक गोष्ट होती. अजाणतेपणाने का होईना त्या गोपाळाला ती बघत होती. रोज त्याच्या फोटोकडे रोज बघत होती. त्याच्याकडे आधी दृष्टी त्याच्याकडे जायची, नंतर मग सगळा कारभार करून मोकळे व्हायची. पण चित्रगुप्ताच्या दरबारात नोंद होती की हिने 30 दिवस गोपाळा तुझ्या चरणावरती दृष्टी टाकलेली आहे. ते पुण्य तिला प्राप्त झालं आणि त्या पुण्याच्या अनुषंगाने तिला एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात मुलगा म्हणून जन्माला आला. पुरुष आत्मा घेऊन ती जन्माला आली. आणि हे कार्य परमेश्वराच्या अधिष्ठानात असल्या कारणाने तिला त्या ठिकाणी जसजसा हा पुरुष नावाचा स्त्री असलेली ती व्यक्ती जसजशी मोठी होऊ लागली तसतसं कळत नकळत त्याची दृष्टी भगवंताकडे दिवसेंदिवस ओढली जाऊ लागली. इकडे ही जी पहिली सुशीला होती, ही सुशीला सुद्धा त्याच गावामध्ये एक स्त्री म्हणून जन्माला आली. ती पण मोठी होऊ लागली. आणि एक दिवस हा ब्राह्मण पूजा करून परत येत असताना समोरून हिला येताना त्याने पाहिलं. परम दयाळू दीनानाथ ब्रीद सत्य करावया व्रत हो नि कृपावंत आदरे लक्ष्मीशी सांगत असे. आणि तो गोपाळ कृपावंत होऊन लक्ष्मीला ही कथा सांगताय. दोघेही समोरासमोर आले. मागील जन्मातले
एकाच कुटुंबात राहणारे हे दोन आत्मे सवती मत्सराने एकमेकापासून दुरावलेले होते, परंतु दोघांनाही अंतःकरणामध्ये एकच ध्यास होता, तो म्हणजे गोपाला गोपाला आणि गोपाला. एक श्रद्धेने करत होती आणि एक दुसऱ्याचं पाप आपल्या माथ्यावर कसं येईल हा विचार न करता करत होती. गोपाळाचं सगळं नष्ट करायचं, दुसऱ्याला नशिबाला दोष येऊच द्यायचा नाही, फायदा होऊच द्यायचा नाही, अशा दुष्ट विचारांनी ते कार्य करत होती. पण कार्य मात्र गोपाळाच्या समोरच करत होती. आणि अशा पद्धतीने परी विष्णुलोकी सुशिळेते नारदे कथिली तिये ते तिने प्रार्थनीया विष्णू ते करुणामृत वचनाते म्हणे देवा आणि देवा तव कृपाळ ऐसा तरी कोण दशा भ्रताराशे निज मानसे धोतसे. इकडे जी सुशिला जेव्हा त्या वैकुंठामध्ये होती त्यावेळेस तिला एकच ध्यास लागला होता की देवा परमेश्वरा, तुझ्या कृपेने तर मी इथपर्यंत पोहोचून गेले, पण ज्याने मला सन्मार्ग दाखवला त्या माझ्या पतीचं काय, त्यालाही योग्य तो सन्मार्गाने तुम्ही या ठिकाणी आणा आणि त्यालाही या सन्मार्गाच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीचा अधिकार द्या. नारायणाच्या समोर प्रार्थना केली, गोपाळाच्या समोर प्रार्थना केली आणि अशा प्रकारे जाणतेपणाने केलेलं कार्य आणि अजाणतेपणाने केलेलं कार्य याच्यामध्ये अजाणतेपणाने बुद्धी नसताना केलेलं कार्य परमेश्वराचं अधिष्ठान त्वरित देऊन जातं, परंतु जाणून बुजून दुसऱ्याचं कधी भलं होऊच नाही, त्याच्या घरात आनंद कधी निर्माण होच नाही, त्याला सुखाची भाकरी कधी मिळूच नाही, हे दुष्ट विचार घेऊन नारायणाच्या पुढे जाणं आणि नारायणाला सांगणं सुद्धा की मी तुझं हे कर्ते आहे, पण त्याचं हे असं झालं पाहिजे. दुर्गती बोलावून येत नसते, दुर्गती स्वतःच्या पायाने चालत येत असते आणि तिच्या मार्ग येण्याचा मार्ग आपण आपल्या नशिबाने आखलेला असतो. मग नशीब ह्या जन्मातले असेल, मागच्या जन्मातले असेल किंवा अनेक प्रकाराने दुष्ट भावनेच्या माध्यमातून झालेलं जेही कृत्य असेल त्याच्या मार्गे असेल, पण त्या दुर्गतीला मार्ग आपण देतो, आपली बुद्धी देते, स्वकर्म देतो. स्वकर्माचं अधिष्ठान त्या ठिकाणी जर योग्य मार्गाचा असेल तर सद्गतीचा मार्ग मिळतो आणि सद्गतीचा मार्ग मानवाला अधिकाधिक योग्य मार्गाने काम करायला भाग पाडतो. म्हणून दोष न ठेवावा मजला गी कोणता, म्हणून नारायण त्या ठिकाणी सांगतायत की जेही काही कृत्य आहे तो जास्तीच्या कर्माचं फळ भोगतो आहे आणि हे कर्माचं फळ भोगताना जेव्हा दुर्गती प्राप्त होते तेव्हा सगळेजण नारायणाला दोष देतात की मी एवढं करतो, मी तेवढं केलं, मी उपवास केले, मी तपास केले, मी ध्यान केलं, धर्म केला, दान केलं, सगळं केलं, पण मला काही मिळालं नाही. पण हा विचार नाही करत कोणी की देत असताना, करत असताना, कार्य करताना आपली सद्भावना जागृत होती का, आपलं निर्धार पक्का होता का, आपल्या सन्मार्ग मिळेल
त्या दृष्टीने नारायणाच्या चरणावरती आपण कधी नतमस्तक झालो का? कारण नारायणाच्या चरणावरती जोपर्यंत मनुष्य नतमस्तक होत नाही तोपर्यंत सद्बुद्धी आणि सत्संग सोबत कधीही चालून येणार नाही. त्यांना जर चालून यायचं असेल, आणायचं असेल, तर आपलं कृत्य जेही काही असेल ते परमेश्वराला सांगायची हिंमत ठेवायची. आणि त्यावेळेस ते कार्य इतक्या निष्क्रिय भावनेने असावं की याविषयीची भगवंताच्या नामस्मरण चिंतनाच्या बाबतीत विष्णूच्या त्या सुक्तामध्ये एक ओळ दिलेली आहे. ऐसा पतित मी खरा परिता पतित पावना शारंग धरा. हे पतित पावना शारंग धरा, मी तर पतित आहे, तू पतित पावन आहेस, पतिताला पावन करणार आहेस. मी तुला शरण झालो आहे, माझा उद्धार करण्याचं कार्य सद्गतीच्या मार्गातून मला करून द्यावं. सन्मार्गाच्या मार्गातून मी तुझ्यापर्यंत आलेलो आहे. सद्गतीचा मार्ग तुझ्या चरणापासून सुरू होतो आणि मी तिथे नतमस्तक झालेलो असल्या कारणाने मला सद्गती प्राप्त व्हावी. ही नारायणासमोर प्रार्थना शुद्ध अंतःकरणाने करा आणि परमेश्वराचे नामस्मरण चिंतन. स्वस्ति अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध मनहरस्वत विरचित सप्तमोध्याय श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तमाय शरणार विंदार्पणमस्तु.